नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अमोल गणपत पाटील. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट सोंदाणी, तालुका जिल्हा धुळे. आपला व्यवसाय काय आहे? शेती व्यवसाय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23/11/2023ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? बालाजी जाणे, गणपती बसवणे, दुर्गाजीची पूजा करणे, सप्तशृंगी गडावर जाणे, ही भक्ती साधना करायचो. संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं? संत रामपालजी महाराजांचं ज्ञान माझ्या गावाहून 1 किलोमीटर अंतरावर भगतजी होते. त्यांनी मला अशी चर्चा झाली आमची धुळ्यात. ते मार्केटमध्ये आले, बोलले की संत रामपालजी गुरु करा, यांचं ज्ञान ऐका, तुम्ही ज्ञानगंगा पुस्तक वाचा, सत्संग ऐका, असं सांगितलं. मग माझी भगमती जी माहेरी गेली होती, तिथं तिला फोन केला मी की तर तू ज्ञानगंगा पुस्तक पाहिलं आहे का कुठं? म्हणे आमच्याजवळ आहे इथं माहेरी. म्हणे तुम्ही कसं काय सांगता म्हणे ज्ञानगंगा पुस्तकाविषयी. म्हटलं तू इथं घेऊन ये, जेव्हा येशील तेव्हा. मग मी बोललो की तू घेऊन ये ते पुस्तक. मग ते पुस्तक आणलं, मी वाचलं 4-5 पानं आणि माझ्यावर 326 गुन्हा दाखल झाला होता. माझ्याकडनं झगडा झाला होता. तेव्हा संत रामपालजी गुरूंविषयी मला समजलं हे ज्ञान काय आहे बुवा असं. तर तेव्हा मग 326 मला लागले. तेव्हा वकिलांनी सांगितलं की तुला बाहेर जावं लागेल म्हणे 8-10 दिवशी. जेव्हा मी ते ज्ञानगंगा पुस्तक घेतलं, मग वाचलं परत, शेवटी त्या ज्ञानगंगा पुस्तकमध्ये नंबर दिले होते. भक्तांनी मला सांगितलं की कुछ भी प्रॉब्लेम रहने दो बोले, आप नाम ले लो बोले. मी काही क्षणामध्ये गेलो तिथून, घरी गेलो, बाईला सांगितलं की मला गुरु करायचं आहे. म्हणे आपण तर निर्मला देवीला गुरु केलं आहे. तर म्हणे तुम्ही असं काय करता म्हणे, परत परत गुरु बदलवता बाबा. मग ती बोलले भगमती, मग म्हणे तुम्ही गुरु करताय, मग मी पण करते म्हणे. आम्ही नामदान सेंटरवर गेलो, नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? मला जेव्हा नामदीक्षा घेतली तेव्हा माझी भगमती म्हणायची मला पण घ्यायची. मी तिला सांगायचो नको, तू नको घेऊ, मग मला घ्यायची. मग घेतली दोघांनी. जेव्हा मला वकिलांनी मला म्हणजे माझ्यावर 326 लागली होती, तेव्हा मला अशी प्रेरणा झाली जेव्हा नामदीक्षा घेतली तेव्हा की मला जमा व्हायचं आहे बुवा. पण मी जेव्हा जमा झालो तेव्हा मी 2 दिवस मला पोलिसांनी पेशी दिली, 2 दिवस. नंतर मोठ्या जेलमध्येच टाकलं. 7 दिवस मला जेलमध्ये ठेवलं. 7व्या दिवशी जेव्हा मी परमात्माला सांगितलं की माझं कोणच नाही, परमात्मा सिर्फ आप ही हो, विनंती केली मी, त्याच क्षणाला 1 ते 1.5 तास सुमिरन केलं. सुमिरन करत असताना मला झोप लागली. मग झोपून गेलो. जेव्हा परमात्मा आले, चल बेटे मी तेरी जामीन कर देता बोले 5 बजे. अक्षरशः माझी संध्याकाळी 5 वाजता, अक्षय इकडं पण 1 मिनटं नाही, तिकडं पण नाही, बरोबर माझे 5 वाजता जामीन झाली. हा मोठा मला संत रामपालजी गुरु महाराज यांची दया झाली. आणि सर्वात मोठा लाभ मला 3 दिवस मालिकांनी असं जसं लहान बाळ आई जशी गोदमध्ये घेते तसं मला 3 दिवस मला अक्षरशः झोपवलं आहे. 3 दिवस माझ्या घरी येऊन झोपवलं आहे. आणखीन काय लाभ प्राप्त झाला? आज भरपूर लाभ आहेत असे छोटे छोटे. तर माझी जी भगमती होती तिच्या अंगातलं भूत प्रेत बाधा होती. मी इकडे ह्या महाराजांकडे जा, त्या महाराजांकडे जा, या गुरुकडे जा, त्या गुरुकडे जा, कुठेही शांतता लागत नव्हतं. डॉक्टरांकडे गेलो, ते गेलो. जेव्हा माईने नामदीक्षा घेतली होती तेव्हा तिला म्हटलं तू सुमिरन करते का, तू आरती करते का मनापासून? मग तू आरती करत नाही, ते करत नाही, मग तुला परमात्मा कसं काय हे होतील? ती सुमिरन करायला लागली, आरती करायला लागली.
सत्संग वगैरे पाहायला लागली. पाची यज्ञ पुरं करायला लागली. तेव्हा 2 महिन्यात तिला अशी भूतबाधा होती. ती मालिकांनी सकाळची आरती लावली तेव्हा तिच्या अंगातून कमीत कमी 2 तास माझी भगमती घुमायची अक्षरशः. हे काय झालं असं. मग परमात्मा म्हटलं तुम्ही नाहीच, गुरुजी विनंती केली मी. मग माझ्या भगमतीच्या अंगातून माझी वडिलांची आई होती तीच सांगायला लागली मी बापूची आई आहे असं सांगायला लागली. म्हटलं मग मी सांगितलं की आम्हाला हे काही चालत नाही, तू सांगशील हे कर ते कर, आम्हाला चालत नाही. तर गुरुजींकडेच तुला काय मागायचं आहे माग, आमचं काहीच ऐकू नको. गुरुजींकडनं तिने प्रथम मंत्र घेतले आणि ती निघाली. माझं दारूचं व्यसन सुटलं, मांस मच्छी खायचो, हे सर्वात मोठा लाभ झाला मला. साधकांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी संदेश तर देऊ नाही शकत, तर मी एक विनंती करतो आहे, जे बी सत्संग वगैरे जे पाहत आहे, ज्ञानगंगा पुस्तक वाचतील, त्यांनी लवकरात लवकर जेवढे संत रामपालजी गुरु करून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा जेव्हा ते सत्संग वगैरे चालतात, टी व्ही चॅनलवर जे नंबर येतात खाली त्यांना फोन करा आणि जवळच्या नामदान सेंटरवर जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता आणि आपले जीवनाचं कल्याण करून घ्या. या नामदीक्षेसाठी किती पैसे लागतात? या नामदीक्षेसाठी एकही रुपया लागत नाही. आपण फ्रीमध्ये नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.